मग पिंपळ फडफडीला, खर बोवाईला, काकू करकरीला, वायू झडाडीला, ही वार्ता आता त्या ठिकाणी द्वारपालांना समजल्यानंतर ही आज्ञा आता कंसाला सांगितली. बाळ जन्माला आला, हातामध्ये नंगी तलवार कंसाने घेतली आणि पुन्हा त्या कारागृहामध्ये चालून गेला. लक्षात घ्या, दरवाजावरती प्रहार केला, दरवाजा उकाडला आणि सांगितलं, देवके तो मुलगा माझ्याकडे आण. अरे दादा, अरे तू माझे 7 मुलं मारलेच ना रे, तुझा तर वैरी तो मुलगा आहे ना, इतर कन्या. कारण नारदाने कंसाला सांगितलं होतं की ती देववाणी एकूण मोजला तर हा 8वा आहे. ती देववाणी ती अनुक्रमे का व्यतिक्रमे एकूण जर मोजला तर तो 8वा आहे. तो कोणीही असू शकतो. कंसाने सांगितलं, देवकी ती कन्या असो किंवा पुत्र असो माझ्याकडे दे. देवकी द्यायला तयार नव्हते, आक्रोश करत, अरे कन्या ना रे दादा. कुठलाही विचार न करता कंसाने तिच्या हातामधून तिला आसडला. त्या ठिकाणी फिरून त्या शिळेवरती आपटणार तेवढ्यामध्ये योगमायाने विक्राळ भयंकर भगभगीत अग्नितुल्य रूप धारण केलं. कंसाचा हात भाजला गेला, सरसर सरसर करीत आकाशामध्ये गेली आणि प्रलय मेघाची वीज गरजे ऐसे कडाडली. काय म्हणते मूर्ख कंसा, जय हो. कंसा, मला काय मारतोस? मला मारणारा माझ्या अगोदर तिकडे गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. ती आकाशामध्ये योगमाया निघून जाते. ही कथा कोण सांगताय? शुक मुनी राजा परीक्षितीला सांगतायत. ही कथा सांगत असताना पुन्हा राजा परीक्षितीने प्रश्न केला की एवढ्या मोठ्या उग्रसेनाच्या कुळामध्ये असा नालायक मूर्ख कंस कसा जन्माला आला? दुर्विचारी. त्यावेळेस ते सांगतात की उग्रसेन आणि पद्मावती एक वेळेस अरण्यामध्ये बाहेर गेलेले असताना गंगेवरती उग्रसेन महाराज स्नान करण्यासाठी जातात आणि दुर्मिल्ल नावाचा एक असुर आकाशातून जात होता. लक्षात घ्या, कुठून? आकाशातून. त्याची नजर या पद्मावतीवरती पडली, उग्रसेनाच्या पत्नीवरती, आणि मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली आणि उग्रसेनाचं रूप धारण केलं. कुणी? दुर्मिल्ल नावाच्या असुराने तिच्यासोबत प्रणय क्रीडा केली आणि नंतर तिच्या लक्षात आलं की हा माझा पती नाही. तिने शाप दिला, तू कोण आहेस? त्यावेळेस तो मूळ स्वरूपामध्ये आला, दुर्मल्ल ऋषी. सांडाळा पापी, माझं तू पतिव्रतत्व भंग केलंस तरी परमेश्वर तुझा आणि तुझा वंशाचा नाश करील. इथं कुणी? त्या उग्रसेनाच्या पत्नीने शाप दिलेला आहे. हाच प्रश्न महादायसाने सुद्धा स्वामींना विचारलेला आहे. लक्षात घ्या, हाच प्रश्न स्वामींनी विचारला. काय विचारला? जसं राजा परीक्षितीने विचारला होता की एवढ्या मोठ्या उग्रसेनाच्या कुळामध्ये हा मूर्ख कंस जन्माला कसा आला, तसाच प्रश्न महादायसांनी स्वामींना विचारला होता की उग्रसेना कंसाचा मुलगा आहे, मग कंसाची पुतना, किशिया, काकासूर, बकासूर हे बहीण भाऊ कसे आहेत?
तर हे दुर्मिळ ऋषीपासून आपलं आसुरापासून जन्माला आलेली ही अवलाद आहे. कोण? कंस असेल, पुतना असेल, बकासूर असेल, हे 5 जण भाऊ जन्माला आलते उग्रसेनापासून. वास्तविक हे आसुरापासून दुर्मल्लापासून जन्मालेले आहेत असं राजा परीक्षितीला सांगतात. आता गोकुळामध्ये अचानक भगवंत त्या ठिकाणी गेल्यानंतर जिथे भगवंताचा अवतार होतो ना, एवढा आकाशामध्ये बदल झाला. कोकिळा, भारद्वाज, शुकादी पक्षीगण मंजूळ छोडात मधुर गान करायला लागले. तळे कमळांनी फुललेले भुंग्यांचे गुंजरव सुरू झालेले आहेत. लक्षात घ्या. अरे जणू काही स्वर्गातील नंदन वनच गोकुळामध्ये नंद बाबाच्या आवारामध्ये मुक्कामाला आल्या. अन्नधान्यांचा सुकाळ झाला. खडकाळ प्रदेशातून अमृताचे झरे वाहायला लागले. एवढंच नव्हे तर ज्या वांज होत्या ना त्या गर्भिणी झाल्या. बहेरे ऐकू लागले आलेत, पांगळे चालू लागले आलेत, अंधाळे डोळस झाले, अज्ञानी ज्ञानी झाले आणि ज्ञानियांना ब्रह्मप्राप्ती झाली आली. लक्षात. एवढा वातावरणामध्ये बदल झाला आणि सकाळचा प्रहर होता. लक्षात घ्या महाराज. त्या पाळण्यामध्ये गोड सुंदर रूप असणारा हा काना, हा लाला मथुरेमध्ये जन्माला आला. एका गवळणीने पाहिलं, नंद बाबाला काना झाला, नंद बाबाला लाला झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला त्या सकाळच्या प्रहारामध्ये जय हो पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धाव एक धाव एक धाव एकी पुढे, एक धाव एक धाव एक धाव एकी पुढे. टाटी वाटी सुद्धा बळे, टाटी वाटी सुद्धा बळे, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. हरी बोल. जय हो जय हो. त्याला खुर्शी द्या बसायला. खुर्शी द्या 2 मिनिटात. समोर ठेवा, समोर समोर. गवळण म्हणती बसा. 2 मिनिटं आपण गरबा खेळणार आहोत, ओव्या म्हणणार आहोत, पाळणा म्हणणार आहोत. बसा 2 मिनिटं फक्त. आता गवळणीना गवळलीला सांगितलं. काय सांगितलं? नंदबाबाला काना झाला, नंदबाबाला लाला झाला. गवळणीने सांगितलं. मग तुमच्यासारख्या बघा, ऐका ऐका, ऐकू येतंय ना? माग बसून घ्या, 5 मिनिटं बसून घ्या. आपण उत्साह आनंदात करणार. आपल्याला आता गवळणीला आनंद झाला म्हटल्यावर आपल्याला होणार का नाही? होणार का नाही? मग तुमच्यासारख्या चांगल्या चांगल्या गवळणी 30तल्या, 25मधल्या, 20मधल्या, 16मधल्या, त्याच्यामध्ये काही 12च्या होत्या. म्हणजे वयाने तुम्ही म्हणता बाबा आम्हाला का शिवाय असं नाही बरं का. नाही तर जाताना कथा संपली की कुठे आहे बाबा ते. म्हणजे अशा सगळ्या 15च्या 16च्या सगळ्या नटून खटून आता कुणाला? त्या लालाला, त्या कानाला पाहण्यासाठी निघाल्या. मग त्या ठिकाणी एक 90 वर्षाची मालू काकू होती बरं का. 90 वर्षाची. अगं कुठे चालल्या काकू, तुला माहित नाही का? अगं नंदाला लाला झाला, काना झाला. एकामागून एक सकाळपासून त्या लालाला, कानाला पाहण्यासाठी नटून खटून सगळ्या चालल्या होत्या.
मालू काकाला काही काकूला काही राहवलं नाही. आता 90 वर्षाची मालू काकू हात थरथर कापत होते. गेली घरी आणि पूर्वी बापाने जो शालू दिला होता एका पेटीमध्ये पेटाऱ्यामध्ये घालून त्या जुन्या एका रूममध्ये माळवदामध्ये त्या ठिकाणी पडलेला होता. कशी तरी गेली ती मोठी एवढी मोठं संदूक असणारं ते बापाने दिलेलं ती पेटी आणली वळीत कशी तरी त्याच्यामधून तो शालू काढला. आता 90 वर्षाचा मालो काकूचं वय. आता ते शालू कुठं नीट नेसता येतो, रेशमी असलेला उलटा सुलटा झाला, त्याच्यावरचे डिझाईन कळस खाली झाले, मुळं वरती झाले, सगळं उलटं सुलटं झालं वय. पण नेसली कशी तरी नेसली. बरं आता निघाव ना बाहेर. बाहेर निघताना तिथं सुनाची रूम होती. त्या सुनाच्या रूममध्ये शिरली. आता सुनाचं माहितीच आहे तुम्हाला काय काय असतं ते लावायचं काय काय. तिथं सगळं ठेवलेलं होतं मेकअप बॉक्स सामान. मग आता तुम्ही लावता का नाही ते होटाला काय म्हणतात ते लाल, ते आता होटाला लावायचं तर ते लावलं डोळ्याला. आता जे डोळ्याला लावतात ना, डोळ्याला बी लावता का नाही तुम्ही इथं भवायाला, जे भवायाला डोळ्याला लावायचं ते लावलं होटाला. आता मला सांगाय मालू काकू कशी दिसत असं. कपाळावर टिकळी लावायची तर गालालाच लावली, पायातले तोडर हातात घातले ना हातातले कंकण पायात घातले, निघाली बाहेर. आता मालू काकूचा म्हातारा बसला होता पारावरती ग्रामपंचायत जवळ. दुसरा मित्र म्हणला का रे, म्हटला आयला हे कोण आहे, म्हटला कधी गावात दिसलं नाही. ते म्हणला अरे तुझ्या माली सारखीच दिसती म्हणला. ते म्हणला हे माझी माली काय असली थोडीच आहे, जशी जशी पुढे म्हणलं तुझीच माली आहे म्हणला. ही म्हातारं जसं तडकन उठलं त्या पारावरून. म्हणला माले कुठं चालली? ती म्हणली होय बाजूला. काय म्हटली? होय बाजूला. मी कधी कथेला चालले की आडवा येतो, कधी कुठं कीर्तनाला चालले की आडवा येतो. काय म्हणते ती? बाजूला होय. मग आता ती जे मॉडेल होतं ते त्या म्हाताऱ्याचं काय, ती लाली ती होटावर दिसत असणार, वेडी झाली. पण कशासाठी? दिवानी झाली. कशासाठी? दीवानी बनी मैं दीवानी बनी, 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 दीवानी बनी मैं दीवानी बनी। होठों में काजल, नैनों में लाली, होठों में काजल, आँखों में लाली, होठों में काजल, आँखों में लाली, होठों में काजल, आँखों में लाली, गालों में टिकली लगाती चली, गालों में टिकली लगाती चली, दीवानी बनी, नहीं भाई दीवानी बनी मैं दीवानी बनी, आवाज चाटीचा आवाज. काय म्हणते? मैं दिवानी बनी. मालकाला म्हणते मी दिवानी बनी. विनोदाचा भाग बाजूला ठेवा, पण मालू काकोचं एक वाक्य ऐकण्यासारखं. मालक म्हणतात अगं माले, तू पाहायला चाललीस त्या नंदाच्या लालाला, पण तुझा हे शालू बघ, तुझी मेकअप बघ. तिचं एक वाक्य आहे. ती म्हणते धनी, हे शालू नीट करण्यात आणि मेकअप नीट करण्यात माझा जर प्राण गेला ना, माझा देव पायचा राहून जाईन. ओ माझा देव पायचा राहून.
आमचंही तसंच झालं. मेकअप करण्यात आणि शालू घालण्यात, आमचा देव पाहण्याचा आमचा तो लक्षात. आणि मग ती त्या कानाला लालाला पाहण्यासाठी जाते. त्या ठिकाणी सगळ्या गवळणी त्या ठिकाणी एकत्रित झाल्या. तो आनंदाचा कंद असणारा त्या ठिकाणी त्या कन्हैयाला उष्ण उदकाने त्या ठिकाणी स्नान घातलेलं आहे. आणि सगळ्या गवळणी त्या ठिकाणी जमा झाल्या आणि त्या मैया यशोदेला त्या ठिकाणी ओव्या म्हणा लागल्या. तुमच्यात म्हणतात का? म्हणतात नाही का त्या श्रीला? तशा त्या ठिकाणी ओव्या म्हणतात. मला काय वाटतं, हा पाळणा समोर घ्या, नंतर तुम्हाला दिसल. आणि सगळ्यांनी खाली घेता तिथं जवळ, इथं समोर, नाही तर समोर घ्या तिथं, म्हणजे सगळ्यांना नंतर तुम्हाला गरबा खेळता येईल ना. पहिल्यांदा आपण ओव्या म्हणणार आहोत. ओव्या म्हणल्यानंतर गरबा खेळायचा. आता त्या नंदाच्या घराला आनंदची आला, त्याच्या खेळनाने खळ नष्ट झाला. सगळा त्या ठिकाणी खळ वाकडेपणा निघून गेलेला आहे. आता तो भगवंत त्या ठिकाणी त्याचे एक नाम संज्ञा आहे, आनंद. तो त्या गोकुळामध्ये आनंद जन्माला आलेला आहे, लक्षात घ्या. तर सगळ्यांनी जोरदार ओव्या पाठीमागं म्हणायच्या आमच्या मागं, बरं का. तुमच्या घरी पुत्र जन्माला आल्यावर तुम्ही काय करता? आनंद व्यक्त करता का नाही? रडता? बोलत जा ना. आता जगाचा मालक तो काणा, तो नंदाचा लाल त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. पहिल्यांदा ओव्या म्हणायच्या आणि ओव्या म्हटल्यानंतर सगळ्यांनी या ठिकाणी गरबा खेळायचा. सगळ्यांनी थोडा आज उशीर झाला तर चालेल ना, 15-20 मिनटं, 10 मिनटं, 8 वाजले. थोडं जेवायला उशीर, देव आपल्या घरी आला ना, मुलगा झाला तर भूक ताण सगळं विसरून जातं, लक्षात घ्या. म्हणून ओव्या म्हणायचे आहे की नाही? चालेल. पहिली जय हो. पहिली माझी